तर तुम्ही आज भावना व्यक्त केलेल्या आहेत की हो, नेमकं हो. मराठी माणसावर कुठंतरी अन्याय होतो आहे. हो हो काय असं नेमकं कारण आहे की तुम्हाला हे सगळं काय आहे, मध्यंतरी मुलुंडमध्ये जो मराठी दाम्पत्याला जागा देण्याबद्दल जो प्रकार घडला आणि वरती दादागिरी जी झाली ती संतापजनक होती. त्यानंतर पंकजा मुंडेंसारख्या व्यक्तींनी जे निवेदन दिलं की त्यांनाही मुंबईत जागा मिळवण्याकरता त्रास झाला, हे ऐकल्यानंतर ही अमराठी लोकांच्या दादागिरीची विषाची मुळं किती खोलवर या मुंबईत रुजली त्याची आपल्याला कल्पना येईल. मुंबईत राहायचं, मराठी लोकांच्या जेव्हा ह्याच्या प्रांतात पैसे कमवायचे आणि नंतर त्या पैशाचा माज आणि मुजोरी आम्हा मराठी माणसालाच दाखवायची, ही गोष्ट फार संतापजनक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पण मी परत आणण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या कायद्याला मान्यता दिली तर मराठी माणूस मुंबईत स्थिरावायला मदत होईल. दुसरी गोष्ट अशी की मी मराठी माणसाने कळकळीची विनंती करेन की आपल्या सोन्याच्या जागा विकून तुम्ही मुंबईभर जाऊ नका. आज जी मुंबईची परिस्थिती झाली ती 10 वर्षानंतर मुंबई आपल्या मराठी माणसाच्या हातातून निघून जाईल आणि मग भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कृपया सगळ्या मराठी माणसांनी ह्याबाबत विचार करणं आवश्यक आहे. जसं मराठी राज्यकर्त्यांनी विचार करणं आवश्यक आहे तसंच मराठी माणसांनी देखील विचार करणं आवश्यक आहे अशी माझी विनंती आहे. तर तुम्ही मराठी माणसाला उद्देशून ह्या ज्या काही भावना मांडताय, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आलात, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मुक्त भावनातून बोललेल्या. मात्र मराठी माणूस हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये समोर धरला जातो, काही राजकीय नेते भाष्य करतात, मात्र अशा वेळी ते का भूमिका घेत नाहीत हे देखील तुमची खंत आहे. हेच आहे ना की फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणसाचं कार्ड वापरायचं आणि नंतर मग सोयीस्कर राजकारण खेळत पुढे जायचं, हे जी शोकांतिका आहे ना, त्यामुळे आणि मराठी माणूस स्वतःच्या ह्याच्यामुळे गुणामुळे पण आज मुंबईतून बाहेर फेकला जातो. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून राजकीय नेत्यांसाठी काय नेमकं आव्हान करतात? मी एवढंच सांगेन की जसं बाळासाहेबांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं, तीच परंपरा त्यांची परंपरा सांगणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावी. पार्ले पंचमतर्फे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती तुम्ही आज आलेला होतात. मराठी माणसाच्या अनुषंगाने काही भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत, राजकीय नेत्यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहात. या स्मृतीस्थळावरून काय नेमकं सांगायचं आणि मराठी माणसाला काय आवाहन करायचं? मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न जेव्हा साकार झालं 1960 साली, तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती जो अन्याय होत होता तो कमी होईल आणि नोकरी व्यवसायात त्याला चांगलं स्थान मिळेल, उचित स्थान मिळेल, अशा अपेक्षेने काम शिवसेनेने पुढे सुरू केलं 1966 साली आणि लोकाधिकार समितीच्या माध्यमातून काम सुरू केलं. आज मुख्यमंत्री जरी म्हणत असले की मुंबईमध्ये मराठी माणसाला परत वस्तीला आणायचं, याचा अर्थच मराठी माणूस इथून हद्दपार झालेला आहे. त्याची टक्केवारी जी होती 32%, 30%, त्यापेक्षा खाली खाली येत चाललेली आहे. आणि मुंबईतला मराठी माणूस म्हणजे प्रॉपर मुंबई शहरातला तो माणूस मुंबईच्या जवळ म्हणजे डहाणू, पालघर आणि आता MMR क्षेत्र वाढत चाललेलं आहे, तिकडे फेकला जातो आहे. त्याला जर इथे परत आणायचं असेल तर मुख्य म्हणजे इथे घरांमध्ये जी ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे, मुंबईमधले उद्योगधंदे तर बाहेर चाललेले आहेत. फायनान्शियल कॅपिटल, वित्तीय केंद्र म्हणून मुंबईचा विकास झाला, पण त्या वित्तीय केंद्रामध्ये मधल्या महत्त्वाच्या गोष्टी गिफ्ट सेंटर सकट गुजरातमध्ये गेल्या. मुंबईमध्ये मराठी माणसाला जर स्थान मिळायचं असेल तर त्याला चांगली कौशल्य देऊन त्याला सबळ केलं पाहिजे आणि इथे वेगवेगळ्या सेवा क्षेत्रामध्ये त्याला सेटल केलं पाहिजे, त्याला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत किंवा त्याला व्यवसाय स्टार्टअपसाठी त्याला मदत मिळाली पाहिजे. त्या पलीकडे जी एकूण गुजराथ्यांची दादागिरी असेल किंवा अन्य समाज, एका समाजाविरुद्ध नाही, पण त्या समाजातले काही लोक जर दादागिरी करणार असतील आणि त्याला कोणी चॅलेंज करत नसेल तर त्यासाठी शिवसेनेसारख्या संघटनांची गरज आहे. आणि केवळ आव्हानाला प्रतिआव्हान देऊन चालणार नाही, हे आव्हान तर दिलंच पाहिजे आणि काही कायदे केले पाहिजेत की ज्या पद्धतीने आरक्षण घरांसाठी पाहिजे, त्याच पद्धतीने मुंबईमधल्या उद्योगधंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये मराठी माणसाला कसं सेटल करता येईल, कायद्याच्या माध्यमातून असेल किंवा काही इन्सेंटिव्ह देऊन हे सेटल करण्याचं काम इथे झालं पाहिजे. नाहीतर मुंबईतला आता मराठी माणूस कमी होतच चाललेला आहे, पुढे तो पूर्णपणे जवळजवळ 10%च्याही खाली येऊ शकेल. आणि असं काही जगामधल्या काही ठिकाणी झालेलं आहे. मुंबईमध्ये इंटरनॅशनल कॅपिटल होण्याच्या नावाखाली मुंबईतल्या मराठी माणसाला जर इथून हद्दपार केलं जात असेल तर ते सहन केलं जाता कामा नये. 370 कलम रद्द केल्यानंतर ज्या पद्धतीने केंद्रशासित राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात काश्मीरचं करण्यात आलं, त्याच पद्धतीने उद्या महाराष्ट्रात
राज्यपाल किंवा राष्ट्रपतींची राजवट लादून त्या राज्यपालांच्या माध्यमातून मुंबई जर केंद्रशासित प्रदेश झाली तर मुंबईमध्ये भांडवलदार वर्गाचंच फक्त वर्चस्व निर्माण होईल आणि सामान्य जो गिरणी कामगार होता तो आता उद्ध्वस्त झाला आहे. पण बाकी जो कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग आहे, गोरगरीब असंघटित क्षेत्राचा वर्ग आहे तो बाहेर फेकला जाईल. आणि असं होता कामा नये. कुठल्याही पक्षाने या प्रकारची मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेतली पाहिजे, माझं स्पष्ट मत. मुंबईत अमराठी लोकांची सुद्धा बऱ्यापैकी संख्या आहे आणि मराठी आणि अमराठी ही वोट बँक सांभाळण्याच्या नादामध्ये राजकीय नेते समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे मराठी माणसाकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. जागतिकीकरणाच्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे आता जर तुम्ही ब्रिटनमध्ये बघितलं तरी स्थलांतराचा प्रश्न, स्थलांतरित माणसांचा प्रश्न हा तिथे पॉलिटिकल मुद्दा बनला आहे. त्यामुळे स्थलांतरित येणार मुंबईमधनं सगळ्यांना हाकलून द्यायचा अशी भाषा करता येणार नाही. पण जो मूळचा माणूस आहे, जो आपण म्हणतो की मूळचा जमिनीवरचा माणूस, मुंबईचा मूळचा मुंबईकर किंवा मराठी माणूस, त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे असं म्हणण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. आणि ते बॅलन्सिंग ॲक्टमध्ये अनेक पक्ष सापडलेले आहेत. पण ठोसपणे मराठी माणसाची भूमिका मला वाटतं आज उद्धव ठाकरे जर घेत असतील तर ते आनंदाचीच गोष्ट आहे. आणि जर उद्या एकनाथ शिंदे असेल, भाजप असेल, ते कोणी घेत असतील तर स्वागताची गोष्ट आहे. पण भारतीय जनता पक्ष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेत नाही. नाटकी किंवा ढोबळ किंवा वरपांगी नाटक वठवायचं मराठी माणसाच्या प्रेमाचं आणि बिलकुल तशा प्रकारची भूमिका घेताना दिसत नाही आहे. हे वैषम्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.